श्री गुरुचरित्र अध्याय 34. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती दंपतीसी, ऐका तो पराशर ऋषी दया काश्मीर रायासी, रुद्राक्ष महिमा निरोपी राजा म्हणे ऋषीश्वरासी, स्वामी निरोपिले आम्हासी, पुण्य घडले आत्मजासी, रुद्राक्ष धारण करून या ज्ञानवंत ते आता, जाण रुद्राक्ष करिता ती धारण, पुढे यांचे लक्षण कवने परिवर्ततील ऋषी म्हणे रायासी, पुत्राचे होणार पुससी, ऐकता दुःख पावसी, कवने परी सांगावे राजा विनवित हे वेळी, स्वामी निरोपावे सकळी, उपाव करुणी तात्काळी, दुःखा वेगळा तुझी करीसी, ऐसे म्हणता ऋषेश्वर, सांगता झाला विस्तार, ऐक राया तुझ्या कुमरा, वर्षे 12 आयुष्य असे तया 12 वर्षात, राहिले असती दिवस 7, 8व्या दिवशी येईल मृत्यू, तुझ्या पुत्रासी परियसा, ऐकून ऋषींचे वचन, राजा मूर्छित झाला तत्क्षण, करिता झाला रोदन, अनेक परी दुःखित, नाना परी गहिवरत, मुनिवराचे चरण धरित, विनवितसे श्रिय सहित, काय करावे म्हणून कृपानिधी पराशर, सांगता झाला विस्तार, शरण रिगे जगद्गुरु, उमाकांत शिवासी, जिंकावया काळासी, उपायसे परियसी, सांगेन तुझ्या विस्तारेसी, एक चित्ते अवधारा, स्वर्ग मृत्यू पाताळाशी, देव एक योमिकेसी, निकलंक परियसी, चितानंद स्वरूप देखा, ऐसा देव मूर्तिमंत, रजोरूपे ब्रह्मसृजित, सृष्टी करणे समर्थ, वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदासी, दिदले तया विरंचिती आत्मतत्व संग्रहासी, ठेविले होते उपनिषद भक्तवत्सल सर्वेश्वर, तेने दिदले वेदसार, रुद्राध्याय विस्तार, दिदला तयास ब्रह्मयासी, रुद्राध्याय महिमा, सांगता असे अगम्या, याते नाश नाही प्राण, अव्यय असे परियसा, परतत्व शिवात्मक, रुद्राभ्याय असे अधिक ब्रह्म याचे चतुर्मुख, विश्व सृजिले वेदमते तया चतुर्मुखी देखा, वेदचारी सांगेनिका, वदनी दक्षिण ऐका, यजुर्वेद निरूपिला तया यजुर्वेदात, उपनिषद सारख्यात रुद्राध्याय विस्तारत, सांगे ब्रह्मा मुनिवरा, समस्त देव ऋषींशी, मरीची अत्रि परियसी, अनिक समस्त देवांसी, सांगे ब्रह्मा ते वेळी, त्याची ऋषी पुढे देखा, शिकविती आपल्या शिष्यांदिका, त्यांचे शिष्य पुढे ऐका, आपल्या शिष्यांशी शिकविले याहुनी नाही अनेक मंत्र, त्वरित तपसादत चतुर्विद्य पुरुषार्थ, लादे त्वरित परियसा, नाना परीचे पातक, केला असेल महादोष रुद्रजापे होय निक, तोची पावे परमपद, तेने कर्मे परिहर्यती, संसार होय निकृती, जे जे श्री गुरुशी भजती, त्याची तरती बहुसागर, यमाची आज्ञा घेऊन, आली पातके मेदिनी, रुद्रजाप्या ते देखोनी, पळोनी गेली परियसा, जाऊन या यमाप्रती महापातके विनविती, गेलो होतो आम्ही क्षिती, भयचकित होऊन आलो, क्षितीवरी रावयासी, शक्ती नाही आम्हासी, पाहता रुद्र जात्यासी, पोळतो आम्ही स्वामी या, ग्रामोग्रामी नदी तीरी, वसती द्विज महानगरी, देवालयी पुण्यक्षेत्री, रुद्रजाप्य करिता ती, एखादे समय भक्तीसी, म्हणतो रुद्राध्यायासी, तोही पुण्यवंत कैसी, होतो स्वामी यमराजा, इतुके बोलती पातके, ऐकून यम माथा तुके, कोपोनी निघाला तवके, ब्रह्मलोकात वेळी, जाऊन या ब्रह्मयापाशी, विनवी यम परियसी, जय जय कमळवासी, जगत्सृष्ट्या चतुर्मुखा, आम्ही तुझ्या शरणागत, आज्ञेवरी कार्य करीत, पापी नराते आणित, नरकारनव पुरासी, तुम्ही होऊनी मनुष्यासी, स्वामित्व दिदले भरवसी, रुद्राध्याय निधानेसी, केवी कारणे दिदले ती, येणे प्रियम देखा, विनविता झाला चतुर्मुखा, प्रत्युत्तर देतसे ऐका ब्रह्मदेव यमासी, अभक्तीने दुर्मंदेसी, रुद्रजाप्य करीती तयांसी, अज्ञान लोक तामसी, उभे नेजुनी पडती नर, त्याते अधिक पापे घडती, त्यांसी तुम्ही दंडात्वरिती, जे का भक्ती भावे पडती, ते त्वा सर्वदा वर्जावे, बाधो नका तुम्ही ऐका, सांगावे असे पातका, रुद्रजाप्य पुण्य अधिका, जय मन म्हणती भक्तींसी, पूर्वजन्मी पाप करीती, अल्पायुषी होऊन उपजती, तया पापा होय निकृती, रुद्रजाप्य करुनिया, तेजो वर्चस्व बलधृती, आयुरारोग्य ज्ञान संपत्ती, रुद्र जपता वर्धती, ऐकयमा एकचित्ते, रुद्र जाप्य मंत्रेसी, स्नान करीती ईश्वरासी, त्याची उदक भक्तीसी, जे जन करीती स्नानपान, त्या ते मृत्यू भय नाही, आणि एक नवल पाही, रुद्र जाप्य पुण्य देही, चिरंजीवी फळ असे, रुद्र जपुनी उदकासी, स्नान केली नरांसी, मृत्यू भीत असे तयांसी, तेही तरतील भवार्णवी, शतरुद्र अभिषेकासी, पूजा करती महेशाची, ते जन होती शतायुषी, पाप निर्मुक्त परियसा, ऐसे जाणोनी मानसी, सांगावे आपले दूतांसी, रुद्रजाप्य द्विजासी, वादो नको म्हणे ब्रह्मा, ऐकोनी ब्रह्मवचना, यमाला आपुले स्थाना, म्हणून पराशरे जाना, राया पुढे निरोपिले, आता तुझे कुमारासी, उपाय सांगेन परियसी, 10 सहस्र रुद्रेसी, स्तपन करी शिवासी, 10 सहस्र वर्षावरी, तुझे पुत्र वाचती स्त्री, राज्य करतिले धुरंधरी, जैसा इंद्र मरणात, बोलवावे तुझ्यांसी,
द्विजन शतांसी ज्ञानी अनुष्ठाना पाचारावे पर्यसा ऐशा विप्रा करवी देखा करावा शिवासी अभिषेका आयुष्य वर्धेल कुमारका श्रद्धेश्रेय होईल येणे परिरायासी सांगे पराशर ऋषी राये महाम आनंदेसी आयुष्यवर्धन आरंभ केला तये वेळी शतसंख्यांक कलशासी विधीपूर्वक शिवासी पुण्यवृक्ष तळेसी अभिषेक करवी तसे त्याची जळे पुत्राशी स्नान करवी प्रतिदिवसी येणे परी 7 दिनेशी आराधिला ईश्वर अवधी झाले दिवस 7 मूर्छना आली अकस्मात क्षण एक पडला अचेत पराशरे रक्षिले तया समय औचित वाच्य झाले अदृश्ये सवेची दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष दंष्ट भयचकित आले होते यमदूत सकळ द्विज रुद्र पडत मंत्राक्षता देता ती मंत्राक्षता ते अवसरी घाली ती तया कुमार वरी दूत पाहती उभे दुरी जवळी येऊ न शकती येणे परी द्विजवरे रक्षिले तया राजकुमारा आशीर्वचन देती थोर वेदश्रुती करून या इटुकियावरी राजकुमार सावध झाला मनस्थिर राजया ते आनंद थोर समारंभ करीत असे तया समयी ब्रह्मसुत नारद मुनी आला त्वरित राजा जाऊनी सम्मुखात अभिवंदिले तये वेळी राजा म्हणे ऋषींशी तू त्रैलोकी हिंडसी काय वार्ता विशेषी अपूर्व काही निरोपीजे नारद म्हणे रायासी गेलो होतो कैलासासी येता देखील मार्गासी अपूर्व जायले परियेसा महामृत्यू दूतांसहित न्यावया आला तुझा सूत सवेची येऊनी शिवदूत तया मृत्यूशी पराभविले यमदूत पळून जाती तया यमापुढे सांगती आपुते मारिले शिवदूती कैसे जावे क्षितीसी यमकोपे निघाला वीरभद्रापासी गेला म्हणे दूतांत का मार दिदला निरपराधे स्वामी या ते वेळी वीरभद्र म्हणे झाला विधी रुद्र वर्षे 10 सहस्र आयुष्य असे राजकुमार न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविले त्वा दूता ओखटे केले शिवदूते जीवे सोडिले तुझे दूत बोलावून चित्रगुप्ता विचारावे आयुष्य त्वरिता म्हणून पाठविले दूता चित्रगुप्ता पाचारिले पुसता चित्रगुप्तासी काढून पाहती पत्रासी 12 वर्षे आयुष्यासी राजकुमारा लिहिले असे तेची लिहिले होते आणि का 10 सहस्र वर्षे लेखा पाहुनी यमदरी शंका म्हणे स्वामी अपराध रुद्र जापे पुण्य करिता आयुष्य झाले तुझ्या सुता मृत्यू ते जिंकिले सत्य पराशर गुरु करिता ऐसा रुद्रा ध्याय महिमा पूजा करावी गुरु ब्रह्मा विनय न लगे काळ यमा श्री गुरु म्हणती दंपतीसी इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पामुख्याने सिद्ध नामधारका संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनम नामा चतुर्श्रीतोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणम वस्तु श्री गुरुदेव दत्त।